सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे आपला फर्स्ट डे कोकणामध्ये, मीन्स माझ्या गावाला रत्नागिरीमध्ये. तर आज बघूया आपण काय काय करतो. पहिला तर आम्ही हे बुक केलेलं, तिथे आलेलो आहे. आताच सकाळी पोचलेलं. आता मस्त फ्रेश वगैरे होऊ आणि आता बघ पुढे काय करतो आहे. सो इकडे मुलं वाट बघतात आहे स्विमिंग पूलला जायची. आदित्याने इकडे सगळं घाण होती ती काढून टाकलेली आहे. मस्त आता झोपली आहे थोडा वेळ की अंगाला नुसतं बरं वाटतंय झोपून. थकलो आहे, कंटिन्यू गाडीमध्ये बसून लागतंय, डोकं गरगरतंय. आता मला आंघोळ पण करायची. मला आंघोळीचा असंच मुंबईमध्ये कंटाळा येतो, इथे येऊन तर करावेच लागेल. चकचकीत दिसलं पाहिजे का? हे उद्या दाखवतेच आहे केसाचं सिरम द्या मला आणि मला मॅडम स्किन केअरचं सामान द्या सगळं. याच्याने काय होणार? आई होणार. आमच्यापेक्षा तर बाबांची स्किन चांगली आहे. हे ऐश्वर्याची क्रीम आहे, नो टेन्शन. मध्ये सुकटून गेलो होतो प्रॉब्लेम झालेला तेव्हा. सगळं वापरतात. अरे बाबा काय करतात माहिती, सकाळी सगळं बुचकळून टाकतात. सो गाईज, जस्ट माझी आंघोळ झालेली. आता मी विचार करते की थोडा वेळ झोपू, कारण ना डोळे आता बंद व्हायला लागलेत आणि असं पण ना आता भरपूर होणार ना, बाहेर जाऊ शकते ना फोटो काढू शकते. तर काय करायचं, त्याच्यापेक्षा झोपलेलं बरं. तर मी तुम्हाला थोड्या वेळाने झोपून भेटेन. आता स्किन केअर पण अजून बाकी, ते पण करूया. तर आता गाईज, आम्ही आमच्या मागून खिडकीतून बघितलं की तिकडे झाडाला आवळा आहेत. आम्ही तर आता तोडणार, आम्ही तर नाही थांबणार. सो गाईज, आता मी आवळा तोडते इथे. इकडे वरती चढलेली आवळा तोडायला गावावर ते भीती वाटते. तर मी त्या आवळा तोडले थोडेफार. तर आता आम्ही दोघी आणि पप्पा आले आहोत. मुकुल महाविद्यालय शाळा आहे तिकडे, थोडं जागेचं काम होतं त्याच्यासाठी. आणि मी घेऊन आले माझ्यासोबत आवळे, जे की मीच तोडलेत माकड बनवून. इकडे आता आम्ही झोपून उठले आणि आता आम्ही जातोय जेवायला. डोळे पण उघडत नाही, डोळे बघा. तो हा जो मुलगा आहे ना, तो ना माझे जास्तच मजे घ्यायला लागला आहे दिवसेंदिवस. आता मला ना त्याला एक द्यावी लागेल. सो आता आम्ही आलेलो आहोत आमंत्रण जेवणाचं आहे, तिकडे फेमस आहे हे रत्नागिरीमधला. पूर्ण फुलं आहे. तुम्ही गर्दी इकडे बघू शकता, केवढी गर्दी आहे. सो इथे सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारची थाळी घेतलेली. भाऊ लाजू नको, होऊन जाऊन दे. कसं आहे जेवण? 6 आउट ऑफ 6 मारणार आहे. एवढं माझं आता पोट भरलंय ना, आता मस्त जाऊन क्रिकेट खेळवा. एक तर झोप पण भरपूर आली आणि पोट पण जास्त भरलं. एकदम मी टमीवाला पेट आला, टमीवाला पेट. गाईज, तुम्हाला काल एकनाथ शिंदेचं मी सांगितलं की त्यांनी मला हाय नाही केलं, पण आज मला ते साक्षात भेटले आणि त्यांनी मला त्यांचे दर्शन पण दिले. हे इकडे समोर आहेत एकनाथ शिंदे, त्यांचे जुळे भाऊ आहेत, सेम डिट्टो दिसणारे आहेत. म्हणून त्यांना आम्ही एकनाथ शिंदे मानलं आणि त्यांनी आमची मनाची इच्छा पूर्ण केली आम्हाला भेटून. इकडे समोर एकनाथ शिंदे आहेत, त्यांचे जुळे भाऊ डिट्टो आहेत, एकदम डिट्टो. तर आता हे लोक गेलेले आहेत आईस्क्रीम घ्यायला. आईस्क्रीम शिवाय ह्यांचं कसं दिवस जात नाही. हिला सतत झोपत येत असते, मला आईस्क्रीम नाही खायची. इकडे मी इकडे थांबली आणि इकडे माझी बहीण आणि भाची स्विमिंग करतात आहे. स्विमिंग नाही करत ते, स्विमिंग करतात आहे. तर आता मी पटकन कपडे चेंज करून घेते. भरपूर वेळ कपडे आता घाम येतो, तर मी पटकन कपडे चेंज करून घेते, मग तुम्हाला भेटते. सो गाईज, मी कपडे चेंज केलेले आहेत, किती क्यूट दिसते. सो गाईज, आता मी इथे वरती आलेली. इथे माझी रूम आहेत आणि इकडे मी वरती आले आणि माझ्या मागचं काय मस्त वाटतं यार. कोकणात आल्यावर एकदम फ्रेश फील होतं आणि मस्त आनंदी वाटतं. इकडे भाऊ माझा मस्त कैरी कापतोय सर्वांसाठी. इकडे आमची समोर रडते आहे. सो इकडे मी बसले मस्त चिल, एकदम आरामात, शांती, एकदम शांती, एकदम शांती. एवढ्या तुफान आलाय, तुफान पाऊस पडणार असं वाटतंय. केवढा हवा राहिला. इकडे माझे बाबा आलेले आहेत घाबरून बाहेर रूमच्या. भाव शोधताय रातभर कुठे दरवाजा लावून. आता पिझ्झा आणायला.
नवीनवाला मोठावाला पिझ्झा आला आहे ना, तो आम्हाला आणायला आम्ही जातोय आता. बघू आता कोणता पिझ्झा आम्ही आणतोय. आम्ही चाललो आहोत पिझ्झा घ्यायला. गाईज आम्हाला पिझ्झा घ्यायला आलो आणि हे बघा मॅम खात नाही तरी आम्हाला ओपिनियन देतात आम्ही काय खाऊ. पिझ्झा बनत आहे इकडे. आम्ही आलोय डॉमिनोजमध्ये आणि इकडे एक काकींचं भांडण झालेलं आहे ऑर्डरवरून. गाईज कधी पिझ्झा नाही येणार आहे काय माहिती. 25 मिनटं बोललेले, 25 मिनटं हो गए. गाइस हमारा डिलीवरी बॉय. सो आप अभी क्या फील कर रहे हो? बहुत नींद आ रही है और नींद से भूख लग रही है. भूख का ऑप्शन इधर है. तो खाएंगे और सोएंगे. सुबह धिंगाणा घालेंगे. सुबह धिंगाणा घालेंगे. तर आमचा बिग पिझ्झा आलेला आहे. आमच्या रूममध्ये आलेली आहे आता पाल आणि सगळ्यांची झाली आहे धावडाधाव. काका शोधतात आता पाल कुठे. रात्री आम्ही परत चाललोय चायनीज आणायला. आम्ही आलोय चिका पिका रिकामध्ये चायनीज खायला जवळच्या जवळ. गाईज इकडे रत्नागिरीमध्ये मुंबईपेक्षा पण चायनीज जास्त महाग आहे. असं कसं होऊ शकतं. आम्ही पण मुंबईवरून इकडे आलोय तर त्यांनी आम्हाला बोललो 400 रुपये 2 राईसचे फक्त आणि आपल्या इकडे 130 120 रुपये. गाईज फायनली माझ्या बहिणीने आणि पप्पांनी मिळून पाल काढलेली आहे. आता बरोबर झोप लागणार रात्री की नाही तर पण जीवनुसार पाले 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 चायनीज झालेलं आणि माऊ फुल अटॅक मारून लागतो. सो आता माझं जेवण झालेलं. आता पटकन मी कपडे चेंज करून घेते आणि तुम्हाला भेटूया. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग.